नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे मी तुम्हाला भावी अधिकारी म्हणतो कारण आज तुमच्याच अधिकाराची गोष्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेली आहे किंवा अनेक वर्षापासून ज्या गोष्टी तुम्ही वाट बघत होते ती गोष्ट सरतेशेवटी तुमची डिमांड पूर्ण करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून। महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्यांच्या मार्फत राज्यसेवा आणि गट ब आणि गट क च्या संयुक्त परीक्षा घेण्यात येतात। अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर सरळ सेवा भरती सुद्धा याच नका MPSC मार्फत घेण्यात याव्या आणि सरतेशेवटी तुम्ही बघू शकता MPSC मार्फत सरळ सेवा भरती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण विद्यार्थ्यांचा क्लासिफिकेशन वर्गीकरण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की सर्वात जास्त विद्यार्थी जो आहे तो सरळ सेवा भरती या गटाचा आहे। अनेकांची आर्थिक परिस्थिती किंवा त्यांना वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये जी एक मानसिक भीती असते राज्यसेवा किंवा UPSC सारख्या मोठमोठ्या परीक्षेची भीती किंवा लवकरात लवकर नोकरी भेटली पाहिजे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आईवडिलांकडे बघून किंवा घरातल्या सर्व सदस्यांकडे बघून आणि संपूर्ण जीवनाच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर आपण सेटल झाला पाहिजे, कोणती ना कोणती गव्हर्नमेंट पोस्ट आपल्या हाती आली पाहिजे। यासाठी सरळ सेवेचा गट हा आपला महाराष्ट्रामध्ये प्रचंड आहे। त्याच विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC मार्फत सरळ सेवा भरती यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या MPSCच्या शिष्टमंडळाने केरळ लोकसेवा आयोगाला भेट दिलेली आहे। केरळ लोकसेवा आयोग यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की केरळ लोकसेवा आयोगाला भेट दिली म्हणजे केरळ लोकसेवा आयोगाने ऑलरेडी हा पॅटर्न चालू केलेला आहे। केरळ लोकसेवा आयोगामध्ये त्या राज्यातल्या जी क्लास 1 ची पोस्ट आहे जशी आपल्या महाराष्ट्रात राज्यसेवेची परीक्षा आहे आणि त्यामार्फत भरण्यात येणारे डेप्युटी कलेक्टर DYSP असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स तहसीलदार असे वेगवेगळे पद येतात। तसेच मोठमोठ्या क्लास 1 पोस्टसाठी केरळ लोकसेवा आयोगाकडून तिथे तर ती परीक्षा घेण्यात येतेच KPSC मार्फत राज्यसेवेसारखी, परंतु केरळ लोकसेवा आयोगाने सरळ सेवा भरती सुद्धा स्वतःकडे घेतली। याचं मेन कारण काय विद्यार्थी मित्रांनो, याचं मेन कारण काय ते तुम्हाला सांगू इच्छितो। तर तुम्ही डायरेक्ट बघा लाईव्ह, लाईव्ह न्यूज, लाईव्ह नाही का आजच्याच नाही का लोकसत्तेमध्ये नाही का ही न्यूज आलेली आहे। MPSC ची केरळप्रमाणे सरळ सेवा भरती यामध्ये वाक्य आहे गैरप्रकार रोखण्यासाठी। मला वाटतं की मला सांगण्याची आवश्यकता नाही की गैरप्रकार काय होत होता। तुमच्यापैकी लाखो बहुधा करोडो विद्यार्थ्यांनी हे अनुभवलं असेल की परीक्षेचा फॉर्म भरला आणि मोठमोठी नका फी स्ट्रक्चर सुद्धा प्रचंड फी स्ट्रक्चर होतं आणि TCS किंवा IBPS या कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आणि जिथे हा शब्द आला कंत्राटी पद्धती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या कंपन्यांना सरळ सेवा घेण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहे तिथे घोटाळे झाले म्हणजे झाले। अनेक वेळा या घोटाळ्यांविरुद्ध आवाज उचलण्यात आला आणि विधान परिषद आणि विधानसभेमध्ये सुद्धा यावर नका प्रश्नोत्तर तासामध्ये अनेक वेळा गोंधळ झाला किंवा विरोधी पक्षांनी सरकारला म्हणजे कचाटीत नका पकडण्याचा प्रयत्न केला जे काही असेल आणि अनेक विद्यार्थी संघटना अनेक वेळा रस्त्यावर उतरलेल्या होत्या। सरतेशेवटी आपल्या महाराष्ट्र शासनाने काय केलं की सरळ सेवा भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो शब्दावर फोकस करा, सरळ सेवा भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा आता MPSC मार्फत घ्या अशी अनेक वर्षापासून विद्यार्थी संघटनाची जी माहिती होती ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली होती आणि यानुसार आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिष्टमंडळाने नुकतंच KLOA म्हणजे केरळ लोकसेवा आयोगाला भेट दिली आणि ज्यामध्ये या अभ्यासात दौऱ्यात सकारात्मक चर्चा झाली असून भविष्यावर केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर MPSC मार्फत राज्यातल्या सर्व परीक्षा होणार आहे। प्रत्यक्षपणे ज्या दिवशी याची अंमलबजावणी होईल तो तर महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षेमधला सुवर्ण दिवस असेल। सुवर्ण दिवस ज्या दिवशी प्रत्यक्षात ही अंमलबजावणी होईल त्या दिवशी सुवर्ण युगाची सुरुवात होईल अनेक गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी जे खरोखर आपल्या आर्थिक परिस्थितीच्या कचाट्यातून सुद्धा या स्पर्धा परीक्षेला तोंड देतात आणि आपल्या हक्काची एक गव्हर्नमेंट पोस्ट किंवा शासकीय पद मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहे त्या लोकांसाठी तर हा सुवर्ण काळ असेल ज्या दिवशी प्रत्यक्षपणे याची अंमलबजावणी होईल। पण सध्या तुम्हाला एवढं सांगण्यात आलेलं आहे की हे करणार म्हणजे करणार आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य पण केलं होतं ॲज अ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून। आता केरळ लोकसेवा आयोगाची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब सुद्धा केलेला आहे। सरकारच्या विविध खात्यातील बघा ओके सरकारच्या विविध खात्यातील वर्ग 2 व वर्ग 3 ची पदे म्हणजे क्लास 2 अँड क्लास 3 किंवा गट ब आणि गट क यांची पदे पूर्वी महापरीक्षा पोर्टल मार्फत भरण्यात यायची आणि परंतु तोतया उमेदवार जे आहे या गुणांमध्ये फेरफार करून अशा प्रकारे पोर्टल बंद करून महा-IT मार्फत कंपन्यांना काम देण्यात आले। तर सुरुवातीला महाज्योती पोर्टल होतं तिथे सुद्धा तेच गडबड आणि अनेक वेळा विद्यार्थ्यांनी जे रेकॉर्डिंग वगैरे आहे दलाल लोकांची
किंवा हे जे म्हणजे देशावर किंवा महाराष्ट्र राज्यावर लागलेले कलंक, ज्याला म्हणतो आपण कलंक, ज्यांना काम करताना लाजा सुद्धा वाटत नाही, असे दलाल लोक, या दलाल लोकांना का विद्यार्थ्यांना 25 लाख 30 लाखासाठी फोन करायचे की या पोस्टसाठी तेवढं, त्या पोस्टसाठी तेवढं, आणि यांच्या रेकॉर्डिंग सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या, परंतु त्यांना प्रूफ म्हणून अनेक वेळा मान्य करण्यात आले नाही. पण ओके, जे काही असेल ते सोडा. आता महत्त्वाची बाब की पहिले महाज्योतीकडून जी परीक्षा घेण्यात व्हायची, त्यामध्ये तोतया उमेदवार म्हणजे फॉर्म एक वेगळा व्यक्ती भरायचा आणि त्याऐवजी कोणता वेगळाच व्यक्ती जाऊन परीक्षा द्यायचा. यामुळे गुन्ह्यामध्ये फेरफार व्हायची. अशा प्रकारामुळे पोर्टल बंद करून IT कंपन्यामार्फत नाही का हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येऊ लागलं आणि या कॉन्ट्रॅक्टमध्ये ओके त्यालाही विरोध झाला आणि MPSC मार्फत परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आणि त्यामुळे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचा निर्णय 2 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आला. 2 नोव्हेंबर 2022ला आता फक्त आणि फक्त लिपिक आणि टंकलेख पदे वगळून, हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अनेक विद्यार्थ्यांची ही ड्रीम पोस्ट असते लिपिक आणि टंकलेखक सुद्धा. तर लिपिक आणि टंकलेखक म्हणजे टायपिस्ट ही पदे वगळून, या 2 पदांना सोडून उर्वरित पदे MPSCच्या कक्षेत आणण्यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरतेशेवटी केरळ या राज्याने पुन्हा सिद्ध केलं की ते राज्य सर्वात जास्त सुशिक्षित लोकांचं राज्य काय आहे आणि जिथेही रिफॉर्मची गोष्ट आहे ते रिफॉर्म सुधारणा, तर त्या रिफॉर्ममध्ये नेहमी केरळच अग्रेसर का असते. मग ते डिजिटल रिफॉर्म्स असो किंवा फायनान्शियल इन्क्लुजन असो किंवा आज आपल्या डोळ्यासमोर दिसणारं केरळ लोकसेवा आयोगाने सरळ सेवा भरती कितीतरी वर्षापूर्वीच चालू केलेल्या आहे. त्यामुळे आता MPSCने सुद्धा त्या केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतरही शासनाने 75,000 पदांच्या भरतीसाठी TCS, टाटा कन्सल्टेशन सर्व्हिसेस आणि IBPS या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले होते. अनेक विभागांच्या परीक्षा या 2 कंपन्यांकडून सुरू असून यात गैरप्रकारचे आरोप झाले आणि त्यामुळे विद्यार्थी संघटना किंवा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या ओळखीच्या आमदारांमार्फत, खासदारांमार्फत, संघटनेमार्फत, कोचिंग क्लासमार्फत, साम दाम दंडभेद प्रत्येक मार्गे देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी विद्यार्थ्यांची ती केविलवाणी परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची ती मनातली आर्त हाक जी होती ती बघून देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आणि MPSC मार्फत सर्व आता सरळ सेवा परीक्षा होणार, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर ही आजच्याच लोकसत्तामध्ये आलेली न्यूज आहे, तुम्हाला लाईव्ह दाखवतो मी. लोकसत्तेमध्ये आजच्या पेपरमध्ये हा पेज नंबर कोणता आहे, मला वाटतं पेज नंबर 11 ओके, 11व्या नंबरच्या पेजवर तुम्हाला लोकसत्ता ओके, लोकसत्तेवर तुम्हाला पाहायला भेटेल आणि हेडिंग MPSCची केरळप्रमाणे सरळ सेवा भरती. एवढंच नाही तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब, तर या MPSC मार्फत सरळ सेवा भरतीमध्ये हीच न्यूज नका इथे पण सांगितलेली आहे. आज नका देवेश गोंडाने आणि लोकसत्तेमध्ये ही न्यूज सांगितलेली आहे. तर यात काही जे महत्त्वाचे पॉईंट आहे महत्त्वाचे पॉईंट हे बघून घ्या. केरळ लोकसेवा आयोग म्हणजे कसा आहे, कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा संपूर्ण भारतातल्या 28 राज्यातल्या सर्व लोकसेवा आयोगापैकी सर्वात स्ट्रॉंग आणि सर्वात पॉवरफुल मानण्यात येतो. परंतु MPSCला सुद्धा केरळ लोकसेवा आयोगाची इथे मदत घ्यावी लागली, त्यांचा मॉडेलचं अनुकरण करावं लागत आहे. तर केरळ लोकसेवा आयोग कसा आहे बघा, इथे तुम्हाला काही अक्षर तुम्हाला दिसणार नाही, याच्यामध्ये म्हणजे अक्षर फार लहान आहे, तर मी तुम्हाला वाचून दाखवतो की काय आहे. MPSC प्रमाणेच केरळ लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था आहे आणि भारतामध्ये जेवढेही लोकसेवा आयोग आहे त्या कलम 315 अंतर्गत कलम 315 अंतर्गत घटनात्मक संस्था आहे, आर्टिकल 315. मग स्वतः दिल्लीमध्ये स्थित असलेली संपूर्ण भारतासाठीची सर्वात मोठी संघ लोकसेवा आयोग UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असो किंवा मग प्रत्येक राज्यातला लोकसेवा आयोग असो, कलम 315 घटनेच्या कलम 315 अंतर्गत त्या घटनात्मक संस्था आहे. केरळ राज्य शासनाची सर्व कार्यालय, ज्यामध्ये केरळ राज्य वीज मंडळ, केरळ राज्य परिवहन मंडळ, बस, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल गव्हर्नमेंट, 15 शिखर सहकारी संस्था म्हणजे ॲपेक्स कोऑपरेटिव्ह बँका, जिल्हा सहकारी संस्था, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि केरळ राज्याच्या सर्व कंपन्या आणि मंडळे, या सर्व विभागातल्या रिक्त पदाची भरती केरळ लोकसेवा आयोगातून करण्यात येते. मी पुन्हा तुम्हाला हा पॉईंट वाचून दाखवतो. केरळ लोकसेवा आयोग कोणकोणत्या परीक्षा घेतात बघा. नंबर 1 केरळ राज्य वीज मंडळ. आता आपल्या याच्यामध्ये अनेक BE सिव्हिल इंजिनियर, BE इलेक्ट्रिक इंजिनियर जे परीक्षा देतात, पण ते MPSCच्या मार्फत देत नाही. तुम्ही बघसाल की इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी सरळ विभागले जातात, काही UPSC करायला जातात, काही इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस करायला जातात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही विद्यार्थी जे आहे इंजिनिअरिंगचे, अभियांत्रिकीचे विद्यार्थी, आज अभियांत्रिकीच दिन आहे योगायोगाने, तर हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस, महाराष्ट्राची राज्यसेवा किंवा ग्रुप B PSI STI ची तयारी करतात. तर काही विद्यार्थी सरळ या कंपन्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करत होते, जसं की महाडिस्कॉम म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातलं इलेक्ट्रिसिटी मंडळ, महाराष्ट्र डिस्ट्रीब्युशन कंपनी महाडिस्कॉम,
तर या महाडिस्कॉमची परीक्षा द्यायचे वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत. परंतु केरळ राज्यांमध्ये तिथलच्या नका वीज मंडळाच्या परीक्षा असो, केरळ राज्याच्या वीज मंडळाच्या किंवा केरळ राज्य परिवहन मंडळ, म्हणजे केरळ राज्यामध्ये ज्या बस आहेत, जशा आपल्या महाराष्ट्रात लालपरी आहे लालपरी, तशी केरळमधलं जे राज्य परिवहन मंडळ आहे त्यामधले सुद्धा पदं या केरळच्याच लोकसेवा आयोगाकडून घेण्यात यायचे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी पदं आहे, म्हणजे ग्रामसेवक, तलाठी वगैरे जे असतात तसे पदं आपल्या महाराष्ट्रात आहेत, तसे सुद्धा पदं तिथे स्थानिक स्वराज्य संस्थेतले पदं सुद्धा केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून घेण्यात यायचे. एवढंच नाही तर सहकारी संस्था जिथे सर्वात जास्त घोटाळे चालतात, भ्रष्टाचार चालतात, या परीक्षेच्या पदासाठी पैसे लेनदेन चालते, ती तशा जिल्हा सहकारी संस्था, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक DCCB यांच्या सुद्धा परीक्षा केरळ लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येतात. त्यामुळे दर वर्षाला 15 ते 20,000 पदांची भरती केरळ लोकसेवा आयोग KLOA किंवा KPSC मार्फत घेण्यात येते. या आयोगाची सदस्य संख्या 20 आहे, 20, आणि अधिकारी व कर्मचारी संख्या 1600 आहे. प्रत्येक बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनपेक्षा समोर असणारं केरळ लोकसेवा आयोग. आजही आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये अनेक पदं भरल्या गेलेली नाही आहे, अनेक पदं, चांगले घटनात्मक पदं भरल्या गेलेली नाही आहे. अनेक वर्षापर्यंत आपल्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनला रेग्युलर 24 आवर काम करणारे अध्यक्ष सुद्धा नव्हते. पण इथे तुम्ही बघा, केरळ लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या 20 आहे, 20. आपल्या महाराष्ट्रात तर डेफिनेटली एवढी नाही आहे. त्यामुळे या केरळ लोकसेवा आयोगाला एक काय म्हणतो त्याला आपण, एक आयडियल मानून त्यांच्याच आधारावर किंवा त्यांच्याच पृष्ठभूमीवर, पार्श्वभूमीवर आता सरळ सेवा भरती पूर्णपणे MPSCने आपल्या हाती घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि MPSCच्या एम्पॉवरमेंटवर याद्वारे भर देण्यात आलेला आहे. ज्या प्रकारे अनेक विद्यार्थ्यांचा विश्वास डगमगलेला त्या TCS आणि IBPSच्या भरतीमधून, ज्याप्रमाणे महाज्योतीच्या पोर्टलमुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडून दिली, नैराश्य आलं त्यांच्या जीवनामध्ये, या सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक चांगलं म्हणजे चांगली वेळ त्यांच्यासाठी नका आपण म्हणू शकतो की त्यांच्यासाठी जीवनामध्ये एक नवीन बिगिनिंग, न्यू बिगिनिंग म्हणतो, की तुम्हाला ईश्वरानी म्हणा, निसर्गाने म्हणा, गव्हर्नमेंटनी म्हणा, कोणीही म्हणा, किंवा तुमच्या कर्मानुसार तुम्हाला एक दुसरा चांगला गोल्डन चान्स भेटतोय. विद्यार्थी मित्रांनो, जे सध्या नैराश्यामध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे की परीक्षेमध्ये घोटाळे चालतात, तर आता ते बंद होणार. MPSC कडे सध्या विविध पदांची भरती सुरू आहे. त्यामुळे त्या व्यस्तता लक्षात घेतात सरळ सेवा भरती त्यांच्याकडून शक्य नव्हती असं शासनाला त्यांनी कळवलं होतं. परंतु आता शासनाने म्हटलेलं आहे की जेव्हा केरळ लोकसेवा आयोग आकाराने लहान आहे, लोकसंख्या सुद्धा कमी आहे पण केरळ लोकसेवा आयोग जेव्हा एवढ्या परीक्षा घेऊ शकतात, तर मग महाराष्ट्र लोकसेवा आयोग का नाही? तर सरतेशेवटी सरळ सेवा भरतीची विविध पदे टप्प्याटप्प्याने आयोगाच्या कक्षेत आणणे, म्हणजे MPSCच्या कक्षेत आणणे, आणि MPSCला सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच शासन व आयोग यामध्ये समन्वय साधण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग, जे थेट मुख्यमंत्र्यांच्या अंडरमध्ये काम करतं, सामान्य प्रशासन विभाग म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट गॅड, या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या MPSCच्या कक्षेत सर्व पदे आणून 1 जानेवारी 2026 नंतर गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातल्या पदाची भरती MPSC कडून होणार आहे. यावर MPSCने कारवाई सुरू केलेली आहे. हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे. पुन्हा तुमच्यासाठी एक वेळा मोठ्याने वाचून दाखवतो. MPSCच्या कक्षेत सर्व म्हणजे सर्व पदे, राज्यसेवा, गट ब, PSI, STI, ASO आणि बरंच काही, गट क या व्यतिरिक्त सरळ सेवेमधली सर्व पदे जी आतापर्यंत TCS किंवा IBPS मार्फत होत होती, ती सर्व पदे म्हणजे लिटरली सर्व पदे 1 जानेवारी 2026, आता सप्टेंबर आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिन्यात हे वर्ष 2025 समाप्त होईल. 2026ला 1 जानेवारी न्यू डे, न्यू बिगिनिंग, न्यू इयर. 1 जानेवारी 2026 पासून राजपत्रित पद, गट ब अराजपत्रित पद आणि गट क संवर्गातल्या सर्व पदांची भरती MPSC कडून करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही न्यूज तुम्हाला कशी वाटली? डेफिनेटली तुम्हाला चांगलीच वाटणार आहे. कारण मी म्हटलं की ज्या विद्यार्थ्यांचा विश्वास डगमगला होता, ज्या विद्यार्थी नैराश्यामध्ये गेले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक नवीन मौका आहे, नवीन चान्स आहे, नवीन सुरुवात करण्याची सुवर्ण संधी आहे. तुमच्यासाठी हा सुवर्ण युग आहे. गमवू नका. जे काही नैराश्य आहे ते लवकर झटका आणि पुन्हा तयारीला लागा. कारण तुमच्या आता सर्व परीक्षा कोणत्या कंपन्या घेणार नाही, त्यामुळे कोणती कॉन्ट्रॅक्ट नाही, तर कोणत्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तो दलाल नाही. आता तुमच्या परीक्षा सरळ महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC मार्फत घेण्यात येणार, ते सुद्धा केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच या व्हिडिओवर आपलं मत कळवा. आणि माझी नम्र विनंती आहे, जे लाखो करोडो विद्यार्थी आहेत त्या सर्व लोकांनी पुन्हा आपली तयारी नवीन जोमासह सुरुवात करा. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय संविधान. आणि विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असेल तर बिंदास कमेंट बॉक्समध्ये विचारा
आगी नाही मी साधारणतः सगळ्या गोष्टी तर क्लिअर केल्या. सर्वच्या सर्व म्हणजे सर्वच पदं याच्यामध्ये सांगितलं गेलं. सर्व पदं जे आतापर्यंत TCS आणि IBS कडून घेण्यात येत होते, ती सर्व पदं MPSC मार्फत. तरी पण तुमचे काही प्रश्न असेल तर विचारण्याचा प्रयत्न करा आणि आजच्या ई लोकसत्तेमध्ये ही न्यूज बघण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ही सुद्धा न्यूज पेज नंबर 11 आहे. पेज नंबर 11. ठीक आहे. या MPSCची केरळप्रमाणे पेज नंबर 11 बघू शकता तुम्ही. 1111 पेज ई लोकसत्ता. हा आजचा ई लोकसत्ता आहे. MPSCची केरळप्रमाणे सरळ सेवा भरती आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सगळे पोर्टल बंद करून सगळ्या परीक्षा आता MPSC मार्फत घेण्यात येणार. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये हे पण आहे, TCS आणि IBBS या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं ते सुद्धा बंद करण्यात येणार. आता 1 जानेवारी 2026 पासून सर्वच्या सर्व परीक्षा MPSC मार्फत होणार. विद्यार्थी मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमच्या सर्व लोकांचे अभिनंदन. तयारीला लागा. आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हाला दिशादर्शन करायला. MPSC वाला या चॅनलसोबत जुडून राहा. आपल्या सरळ सेवे भरतीची तयारी करा. आम्ही नक्की तुम्हाला मार्गदर्शन करू. आगीने धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. थँक्यू सो मच.